नमस्कार स्वामी भक्त व स्वामीमय जीवन या आपल्या भक्तिमय चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचं महत्त्व, त्यामागची पौराणिक कथा, तसेच या व्रताची नियमावली आणि महाराजांच्या दृष्टिकोनातून या व्रताचं आध्यात्मिक स्पष्टीकरण। तर वटपौर्णिमा म्हणजे काय? तर वटपौर्णिमा म्हणजे पतीस दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य मिळावं म्हणून स्त्रिया करत असलेलं एक व्रत। तर आज आपण वटपौर्णिमा या पवित्र सणाची कथा, त्यामागील श्रद्धा आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात। पण का आणि या वृक्षामागचं गूढ काय आहे? वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची रात्र। तर या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूच्या तावडीतून परत मिळवलं होतं। म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वट वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत असतात। वडाचं झाड हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जात असतं। तर ब्रह्मा मुळांमध्ये असतात, विष्णू हे खोडांमध्ये आणि महेश हे वडाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये वसलेले आहेत असं मानलं जातं। तर सावित्री आणि सत्यवानाची कथा सगळ्यांना माहीतच आहे, तरीही मी थोडक्यात सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करते। सावित्री ही एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती। तिच्या पती सत्यवानाचा मृत्यू होणार आहे हे तिच्या लक्षात येताच तिने यमराजालाच शह दिला। ती वनातच उपवासास बसली, सत्यवानाबरोबरच होती। यमराज सत्यवानाचा जीव घेऊन जात असताना सावित्री मागे चालत राहिली। यमराजाने तिला विचारलं, का चालत आहेस? सावित्री म्हणाली, माझ्या पतीशिवाय मी काही नाही, तू माझा पती घेऊन चालला आहेस म्हणजे मीही तुझ्या मागे चालणार। मग यमराज तिच्या पतिव्रत धर्माने प्रभावित झाले आणि तिला वर देऊ लागले। ती म्हणाली, माझ्या पतीस दीर्घायुष्य मिळू दे, आणि तसंच झालं। हीच घटना आजही वटपौर्णिमेच्या दिवशी आठवली जाते, म्हणजे ती स्मरण केली जाते। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवान आणि सावित्रीची पूजा कोणी फोटो मांडून करतं किंवा ज्यांच्या त्याच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांच्या परंपरेनुसार करत असतं। तर हे व्रत कसं करावं किंवा कसं करतात? वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात, सकाळी लवकर उठून स्नान करून वडाच्या झाडाजवळ जातात। तिथं साडी नेसलेलं वडाचं झाड, त्याचं पूजन करत असतात। त्याच्या फांद्यांभोवती 7 किंवा 11 वेळा दोरा गुंडाळतात आणि सावित्री सत्यवान यांचा विवाह आठवून प्रार्थना करत असतात की माझ्या पतीलाही दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो, सुख लाभो। आणि शेवटी कथा ऐकली जाते आणि वडाच्या झाडाचा आशीर्वाद घेऊन उपवास पूर्ण केला जातो। तर वटपौर्णिमा ही फक्त पतीसाठीच नव्हे, तर आपल्या नात्यांमधील श्रद्धा, समर्पण आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक असते। सावित्रीचं धैर्य, तिची निष्ठा आणि तिची श्रद्धा ही आपल्याला शिकवते की खरं प्रेम कोणत्याही संकटाला परतवून लावू शकतं। महाराजांचं हेच सांगणं आहे, श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि मनपूर्वक प्रार्थना करा, मग काहीही अशक्य उरणार नाही। तर या वटपौर्णिमेला आपणही आपल्या मनातील नात्यांची नाळ घट्ट करूया, महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया, संकट टळो, नाती वाढो आणि प्रत्येक घरात भक्ती, प्रेम आणि समाधान नांदो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।